मानसिक आजारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण गेलो आहोत. आता मला जो पर्सीव्ह होतोय तो जो सगळ्यात अवघड टप्पा आहे त्या टप्प्याकडे जाऊया. आणि जे मला डिसऑर्डर्स म्हणून पर्सीव्ह होत आहे, ज्याच्यात मला माहीत असलेले ओसीडी किंवा शिझोफ्रेनिया, माझं प्रोनाउन्सिएशन पण कदाचित चुकत असेल, अशा प्रकारचे आजार असतील. तर ह्या आजारांना हाताळताना सामान्य माणसाने काय काळजी घेतली पाहिजे? तर सामान्य माणसाने त्याच्या वर्तणुकीमध्ये थोडासा विक्षिप्तपणा जर समजा दिसायला लागला, तर हे नेमकं काय आहे याच्याकरता मनोविकार तज्ञांचा जवळच्या ताबडतोब सल्ला घ्यावा, हे सगळ्यात महत्त्वाचं. युजुअली लोकं त्याचा ना प्रेमभंग झाला, त्याच्यामुळे तो तसा एकलकोंडा झाला. अरे पण प्रेमभंग होऊन 3 वर्ष झाली, तो अजूनही घराच्या बाहेर पडत नाही. तो अंघोळ सुद्धा करायचं त्यानं बंद केलंय. तो स्वतः पुटपुटतो. मग प्रेमभंग आणि आत्ताची कनेक्शन याची कंडिशन याच्यामध्ये काही कनेक्शन नाहीये, हा विचार लोकांनी करावा. किंवा त्याला जॉबवरती काहीतरी त्याला काहीतरी लोकं म्हणाले त्याच्यामुळे तो असा झालाय. हे यात काही कनेक्शन नाही. कालावधी किती गेलाय? त्या एकंदरीत या स्ट्रेसरमुळं सुरुवात झाली असेल, पण आता आयुष्यावरती केवढा मोठा परिणाम होऊन बसलाय. तर त्यामुळे तो आजार नाही ना, हे डॉक्टरना दाखवून कन्फर्म करणं हे अतिशय गरजेचं. ह्याची काही अर्ली सायन्स असू शकतात, वॉर्निंग सायन्स असू शकतात? अगदी, अगदी. की आता आपण एक-एक घेऊया. बायपोलर मूड डिसऑर्डर आपण घेऊया. बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये बाय म्हणजे 2, पोल म्हणजे टोकं, मूड म्हणजे भावना, डिसऑर्डर म्हणजे आजार. म्हणजे 2 टोकाच्या भावनांचा तो आजार असतो. याच्यामध्ये कसं असतं, की कधी असू आणि कधी हसू असे आयुष्य हिंदोळा. हिंदोळा म्हणजे झोका. म्हणजे कधी एक पिरियड असा येतो, की ज्याच्यामध्ये तो माणूस अगदी नैराश्यामध्ये जातो आणि एक पिरियड असा येतो, की तोच माणूस अतिउत्साहामध्ये जातो. मग हे सारखं कंटिन्यूअस हे वर-खाली, वर-खाली, वर-खाली होत राहतं. अतिउत्साहामध्ये माझा कॉन्फिडन्स वाढतो. माझी झोपेची गरज कमी होते. लाथ मारेन तिथं पाणी काढेन अशी ती धमक असल्यासारखा माणूस वागायला लागतो. माणूस रेकलेस बिझनेस ट्रान्झॅक्शन्स करायला लागतो. गाडी फास्ट चालवायला लागतो. मग इंग्लिशचा गंध नसलेला माणूस इंग्लिश बोलायला चालू करतो. तर हे हे असतो हा अतिउत्साह असतो आणि ह्याच्याबरोबर उलटं म्हणजे औदासीन्य, की ज्याच्यामध्ये माणूस एकदम खचून जातो, मलूल होतो, निराश होतो, निगेटिव्ह बोलतो, जीवन संपवण्याबद्दल बोलतो आणि हे सतत कंटिन्यूअस वर चालू असतं. तर हा जो काही आजार आहे, तर याला अतिशय चांगली रेमेडी आहे. याला मूड स्टॅबिलायझर पद्धतीची औषधं आपण जर समजा चालू केली, तर यांचा वर-खाली होणारा मूड हा आपल्याला संतुलित पातळीमध्ये आपल्याला ठेवता येतो. ही झाली बायपोलर मूड डिसऑर्डर. दुसरा आहे महत्त्वाचा आजार म्हणजे जो स्किझोफ्रेनिया, की ज्याला आपण रूढार्थानं वेड असं म्हणतो. तर हा स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनियामध्ये सर्वसाधारणपणे काही असतात ती पॉझिटिव्ह लक्षणं असतात आणि काही असतात ती निगेटिव्ह लक्षणं असतात. पॉझिटिव्ह लक्षण म्हणजे जी नातेवाईकाला त्रास देणारी असतात त्याला आपण पॉझिटिव्ह लक्षणं म्हणतो. तो बेफाम होतो, खूप दंगा करतो किंवा वेडे चाळे करतो. त्याला कानामध्ये काहीतरी भास ऐकू येतात किंवा त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी असा विक्षिप्त विचित्र म्हणजे पाकिस्तानची ISI संघटना माझ्या मागे त्यांनी गुप्तहेर बसवलेत किंवा गुप्तहेर सोडलेत, कॅमेरे ठेवलेत, लोकं माझ्यावरती लक्ष ठेवतात, असे काहीतरी विचित्र भ्रम तयार होणे, नीटनेटकं न ही सगळी जी झाली तर ही पॉझिटिव्ह लक्षणं झाली. आणि निगेटिव्ह लक्षणांच्या मध्ये काय होतं, की नीटनेटकं न राहणं, स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं, केस वाढवलेले असतात, दाढी वाढवलेली असते, वर्षानुवर्ष दात घासलेले नसतात, कपडे बदललेले नसतात, एका खोलीमध्ये तो नुसतं भकास चेहऱ्यांना पडून असतो. सोशल विथड्रॉवल झालेलं असतं, म्हणजे लोकांच्या मध्ये जाणं, उठणं, बसणं बंद केलेलं असतं. घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या मध्ये लक्ष देणं बंद केलेलं असतं. तो माणूस आपणहून काही बोलत नसतो किंवा बोलला तरी एखाद्या शब्दामध्ये हो, नाही मध्ये तो उत्तर देत असतो. तर ही सगळी जी लक्षणं आहेत, ही निगेटिव्ह लक्षणं आहेत. तर याच्यावरती आपल्याला हा स्किझोफ्रेनिया डायग्नोस करता येतो. स्किझोफ्रेनियाला सुद्धा आजकाल खूप चांगली औषधं उपलब्ध झालेली आहेत. स्किझोफ्रेनिया झाल्यानंतर माणसाचं आयुष्य 100% दुरुस्त नाही करता आलं. काही गुड प्रोग्नोसिस स्किझोफ्रेनिया पण असतात बरं. म्हणजे चांगले बरे होणारे हे वेडाचे प्रकार असतात, की अतिशय चांगला म्हणजे पूर्ण कामात न गेलेला माणूस पूर्ण व्यवस्थित ट्रॅकवरती आलाय. अशा सुद्धा सक्सेस स्टोरी भयंकर आहेत. आणि अगदी जरी समजा 100% नॉर्मलला आणला नाही, तरी सुद्धा ते आयुष्य कोणाच्यातरी आधारानं चांगल्या पद्धतीनं चाललंय. इथपर्यंत आजकाल मॉलिक्युल्स म्हणजे हे औषधांना आपल्याला त्याला ट्रॅकवरती आणता येऊ शकतं. आणि तिसरा तो आजार म्हणालास, की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, की ज्याच्यामध्ये माणूस सारखा-सारखा देवाला नमस्कार करतो किंवा
बाहेर जाताना उजवा पाऊल टाकलं नाही तर काहीतरी अशुभ घडेल असं वाटतं, म्हणून मग तो उजवंच पाऊल टाकतो आणि मग एकदा पाऊल टाकल्यानंतर त्याला असं वाटतं की मी खरोखर उजवं पाऊल टाकलं तर का? तो परत मागे येतो, परत उजवं पाऊल टाकतो. मग नंतर त्याला 21 वेळेला ते पाऊल टाकल्याशिवाय चैन पडत नाही. मग तो 21 वेळेला ते मोजायला लागतो. मग मोजता 17 पर्यंत गेल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे 17 झाले का 18 झाले. मग तो ते सायकल पुन्हा पहिल्यापासून चालू करतो. म्हणजे नुसतं घरातून बाहेर पडणं या कृतीला त्याला 5-5 तास लागतात. हे आजार जे असतात हे तीव्र असतात आणि ते आयुष्यावरती ते परिणाम करायला लागतात किंवा ओसिडीमध्ये अजून हात धुवायचं ऑब्सेशन असतं, की हा माणूस सतत कंटिन्युअस हात धुतो म्हणजे बॅरलचे बॅरल संपवतात किंवा अख्ख्या सोसायटीचं पाणी संपवतात. पण त्यांचं साबणाच्या वड्या दिवसाला 2-2 त्यांना लागतात. इतकं ते घासत-घासत जखमा होतात हातावरती, पण ते घासत बसतात. तर किंवा मग आपल्या घरच्या लोकांना बाहेर न आल्यानंतर त्यांना पाय धुवायला लावतात. ह्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्या घरच्या सगळ्या लोकांनी पाय धुवायचे. हे अशा पद्धतीचे हे त्रासदायक आजार असू शकतात आणि पण त्याच्यावरती या सगळ्यांच्यावरती आता सायकोफार्माकोलॉजीनं खूप छान औषधं शोधून काढलेली आहेत. तर त्याच्यामुळं माणसाने न घाबरता, घरी न बसता पुढे यावं. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे शेजारच्या मेडिकलमध्ये गोळी उपलब्ध आहे आणि इथं मी देवाला दोष देत बसलो. काही काही गरज नाहीये. ॲटलीस्ट एकदा आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला बघताय, मानसोपचार तज्ञ हे तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात आणि आल्यानंतर लगेच पकडून शॉक वगैरे आता कोण देत नसतात. तर त्यामुळे या बोला, चर्चा करा, पटलं तर औषधं घ्या, नाहीतर अजून दुसऱ्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या. हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. त्यामुळे घाबरून घरात नका बसू, विचारा. मला एक गोष्ट आजच्या आपल्या या संवादातनं जी प्रकर्षाने जाणवते आहे, की हा संवाद बघणाऱ्या बऱ्याच जणांचा मानसिक त्रासाबद्दल, मानसिक आजाराबद्दल, नातेसंबंधांबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. ते उठून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतील किंवा तज्ञांची मदत घेतील आणि एवढं जरी प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात केलं ना, तरी आपल्या या कार्यक्रमाचा व्हाय पूर्ण झाला असं मी म्हणू शकेन. तुला काय वाटतं? अगदी, अगदी बरोबर आहे. आपल्या या सगळ्या कष्टाचा म्हणजे तू घेत असलेल्या कष्टाचा फायदा लोकांना व्हावा ही जी तुझी भूमिका आहे ही अतिशय स्तुत्य आहे आणि आय एम शुअर की लोक ती म्हणजे लोक ही जी काही जाणीव जागृतीची गंगा आहे, तर ही आता तू त्यांच्या घराघरापर्यंत घेऊन चाललेला आहेस. तर ही जाणीव जागृती त्यांची ज्यावेळेला होईल, तर त्यावेळेला आमच्याही सायकियाट्रीला साइड बाय साइड बरे दिवस येतील असं मी म्हणेन. सायकॅट्रीला ऑलरेडी दिवस चांगले आलेले आहेत आणि मला असं वाटतं, की जितके जास्त लोकं योग्य मार्गदर्शन घेतील, तितका समाजाचा ॲज अ होल फायदा होईल. अजून खूप डीप आपल्याला पोहोचण्याची गरज आहे. जितका मानसिक आजारांवर उपचार शहरांमध्ये उपलब्ध आहे, तितके गावोगावी किंवा भारताच्याच इंटिरियरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे अजून अशी खूप आपले अ, सह देशातले लोक आहेत ज्यांना ह्याचा उपयोग होऊ शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो आहे. हं. सगळ्यांना माझ्या येणाऱ्या गेस्टना मी रॅपिड फायर प्रश्न विचारतो. बरं. तसेच आता तुलाही विचारेन आणि त्याची थोडक्यात किंवा एका वाक्यात, एका शब्दात तू उत्तरं देशील. चला मग सुरुवात करूया. अगदी. वन बिगेस्ट मिथ अबाउट मेंटल हेल्थ. सुरुवातीला सांगितलं तेच, मानसिक आजार फक्त कमकुवत लोकांना होतात आणि गोळ्यांची सवय लागते हे दुसरं मेंटल हेल्थबद्दलचं मिथ. वन हॅबिट दॅट इन्स्टंटली इम्प्रूव्हज मेंटल हेल्थ. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. एक्सरसाइज. रोज सकाळी उठल्यानंतर देवासमोर उभं राहावा आणि सिर्फ हात जोडावर इस लाईफ के लिए थँक यू बोलो. वन थिंग पीपल शुड स्टॉप सेइंग टू समवन विथ डिप्रेशन. अरे असं रडू नकोस भागूबाई सारखा. युअर फेवरेट मेंटल फिटनेस टिप इन वन लाईन. अल्कोहोलिक अनोनिमसची प्रार्थना. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. वाह, क्या बात आहे. मेंटल हेल्थ मधला एखादा शब्द जर आपल्याला काढून टाकता आला तर? च एखादं पुस्तक किंवा एखादा सिनेमा जो तू स्ट्रॉंगली रेकमेंड करशील? डिअर जिंदगी. कॉफी और मेडिटेशन? व्हॉट इज युअर स्ट्रेस बस्टर? मेडिटेशन. थेरपी इज नॉट फॉर द वीक, इट इज फॉर द. ऑल. थँक यू सो मच. मला असं वाटतं की नातेसंबंधावर आपल्याला पुन्हा एक विशेष एपिसोड करायला लागेल. अगदी करूया. कारण मला स्वतःला त्यातनं शिकण्यासारखं खूप आहे आणि नेहमी पॉडकास्टला किंवा चॅट शोला ज्यांना मी बोलवतो त्यातला नेहमी माझा एक स्वतःचा हिडन अजेंडा असतो.
जो मी वापरून घेईन. नाही, अगदी बरोबर आहे. कुठल्याही प्रकल्पाचा पहिला लाभार्थी आपण स्वतःच असतो. वाह! ह्या नोटवर थँक यू सो मच. तू सांगलीहून ऑल द वे इथे आलास, माझ्यासाठी वेळ काढलास, या सगळ्यांसाठी तू हा वेळ दिलास आणि मला खात्री आहे की आपल्या ह्या एपिसोडनी जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल. थँक्स अ लॉट. थँक यू व्हेरी मच. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.